सर्व समाज सुधारक यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. खरं सांगायचं म्हणजे विद्यार्थी सगळ्यात श्रेष्ठ आहे. विद्यार्थी व दैवत माझे हा माझा विश्वास असे, एकेकांचे रूप मनावर घडविण्यात सज्ज असे. आम्ही सर्व शिक्षकांनी तुम्हाला घडवलं असं म्हणायची मला हिंमत नाही. तुम्ही स्वतः घडलात, खऱ्या अर्थानं घडलात आणि तुमचं या कार्यक्रमाच्या निमित्त म्हणावं तेवढं कौतुक करावं अतिशय कमी आहे. आणि तुम्ही जो आमचा सन्मान केलात हा माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ सन्मान आहे. कारण एक विद्यार्थी मला भेटला, इतकं खचाखच कुसुम सभागृह भरलं होतं. मला वक्ता म्हणजे बोलण्यापेक्षा श्रोता म्हणजे ऐकणं खूप महत्वाचं. मी तुमच्या समोर बसलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर विद्यार्थी होते आणि तुम्ही पण विद्यार्थी आणि मलाही विद्यार्थी म्हणून आवडतं म्हणून मी समोर बसलो. विद्यार्थी मित्र, एका कुसुम सभागृहामध्ये खचाखच भरलं होतं आणि उठायला सुद्धा जागा नव्हती. पण मी काय असं एक विद्यार्थी उठला आणि इथं बसा म्हणला सर. मी त्याला ओळखलं नाही. मी म्हणजे सर कसं काय म्हणलं, म्हणजे कुठेतरी पाहिलं असं म्हणलं. नाही मी तुमचा विद्यार्थी आहे म्हणलं. बरं ठीक आहे म्हणलं. तर त्यांनी उठल्यानंतर मलाही सन्मान वाटला. मी बसलो. त्याच्या बाजूलाच एक स्त्री होती. त्यांनी तिला ओळख करून दिली, हे माझे सर आहेत. आणि त्या दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि कार्यक्रमाला आले होते. म्हणजे ज्या पत्नीच्या बाजूला मला त्यांनी बसवलं, माझ्यावर केवढा विश्वास असेल. विद्यार्थी मित्र, अत्यंत म्हणजे खूप सगळ्यात मला विद्यार्थी खूप आवडतो आणि त्या विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत जाण्याचं मला म्हणजे माझ्या आईवडिलांनी म्हणा किंवा एक माझं पूर्व काहीतरी संचित मला शिक्षक होण्याचं भाग्य दिलं. त्याबद्दल मला सगळ्यात मोठा आनंद होतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुमे नमः. आता तुम्ही आमचा सन्मान करतात. गुरु गोविंद दोनों खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दिवे बताय. शिक्षकाला देवापेक्षा जास्त आहे. सब धरती कागज करू लेखनी सब बन रहा है, सात समुंदर बसी करू गुरुगुरु लिखना न जाय. इतकं शिक्षकाचं वर्णन आहे. पण सद्यस्थितीमध्ये काय पहा, मधुकर सावंत याला मला भेटायचं होतं. त्यांनी मला भेटला नाही, मला भेटायचं होतं. मी बऱ्याच थोडासरला आठवण करून दिली. अहो सर मधुकर सावंत. कारण काय शाळेतले काही विद्यार्थी मोजके विद्यार्थी म्हणजे हुशार असणारे विद्यार्थी, स्वाती कुलकर्णी, मधुकर सावंत, लक्ष्मण कल्याणकर, आमचा प्रवीण स्वामी बाहेर देशामध्ये म्हणजे मेडिकलवर रिसर्च करतो अमेरिकेमध्ये. म्हणजे खूप विद्यार्थी खूप टॉपच्या लेवलला आहेत आणि खूप काय बनतात. आता पहा 100ची बॅच होती जवळपास आणि तुम्ही इथं 25 आहात. पहा एकदा काय झालं, गौतम बुद्धाला हार टाकला आणि हार टाकल्यानंतर तो मधातला जो हार मिळाला ते फुल मिळालं आणि तुला खालच्या पायाला काही फुलं टाकलेली आहेत आणि मला माळेमध्ये काही फुलं आहेत. मधातलं फुल म्हणाला अरे बापू तुझं स्थान रत्नामध्ये कसं काय आणि आमच्या पायापाशी कसं काय. म्हणजे फुलं एकमेकाला तुम्ही त्याला फुलं बोलतात का, पण त्याची भावना आहे. त्या हृदयापासलं फुल काय मिळालं आणि माळीतले फुलं काय मिळाले हे पाहुणे. आम्ही आयुष्यभर संघर्ष केला आणि काळजामध्ये सुई म्हणजे खुपसण्याचं सामर्थ्य आहे आणि सहन केलं म्हणून आम्ही हृदयापासलो. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अगदी संघर्ष करून म्हणजे ज्याप्रमाणे संघर्ष आणि काळजात सुरुवात आमच्या आईवडिलांच्या समाजाच्या आणि इथं आलात याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आपल्या संस्थेचं भूवाक्य आहे विद्वान सर्वत्र पूज्यते. माझे विद्यार्थी भारतभर नाव करतात. हे तर मला मनस्वी आनंद होतो. सांगायचं म्हणजे खूप बोलता येतं. भारतात तरी किमान आमचं नाव होतं आणि कुठेतरी आम्हाला ओळख होते, याचा मनापासून सन्मान होतो. आता बा मिलती है मंजिले जो लोग भटकते हैं सही, गुमराह है लोग जो घर से निकलते ही नहीं. आता तुम्ही मंजिले उन्हीं को मिलते हैं जिसके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. मंजिले बड़ी जिद्दी होती है, हासिल का नसीब से होती है, मगर जब तूफान भी हार जाते हैं वह कश्तियां जिद पे होती है. तुमच्या जिद्दीच्या जोरावर इथं आलात. आमची सर्वताई प्राचार्य
एक एक विद्यार्थी आमच्यापेक्षा मोठा ज्युनियर कॉलेजला मला जायचं होतं, पण आयुष्यात मला संधी मिळाली नाही, मला जाताही आलं नाही. माझे विद्यार्थी एका दुसऱ्या गेली बॅच होती, त्या 3 विद्यार्थी वर्ग 2चे, मला माझ्या आयुष्यात होता आलं नाही. तर माझ्या विद्यार्थ्यांनी त्याच्यापेक्षा मोठं पद मिळवलं. याच्यासारखा शिक्षकाला सगळं, कारण विद्यार्थी आणि पालकाला दोनच गोष्टीचा आनंद असतो, माझा मुलगा, माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे हे जे फुलं आहेत हे माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि याचा मला इथं कार्यक्रम ठेवला, मला खूप मनापासून आनंद झाला. अनेक गोष्टीला मी एक व्यक्ती आहे, तुम्हाला कविता आहे. 1985ला माझं 10वी झालं. ती माझ्या अभ्यासक्रमाची पहिली बॅच होती आणि दर 10 वर्षांना अभ्यासक्रम बदलतो. तुमची 93-94ची बॅच होती. तुमच्यानंतर 1 वर्षानंतर परत एक अभ्यासक्रम बदलला. आता हे अभ्यासक्रम बदलायची शासनाची सिस्टीम असते. मग त्या मी शिकवलेली कविता आणि 3रीला एक कविता होती. पहिल्या 3रीची म्हणतो, तुम्हाला टाईम आहे ना, मी कितीही वेळ बोलू शकतो, पण तुम्हाला टाईम आहे म्हणून मी एक कविता, 3रीला कविता होती, ती म्हणते. काय होते बरं, हा थोडक्यात बोलतो. बरं 10वीची एकच कविता म्हणतो आणि मी थांबतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नीली चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में सांस भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न आखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकियां सिंध में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लोग टरकाता है. मिलते न सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता बिना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रहेगी देखो और सुधार करो. जब तक सफलता न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. विद्यार्थी मी काय केलं, आता मला टाईम आहे आणि काय दररोजचे गुण बनतो. मी कांबळे सरला सांगू इच्छितो, कांबळे सर, मी कबीराचे 50 दिवस पाठ केले. माझं कुठेतरी व्याख्यान ठेवा, मी कबीरावर बोलेल. हा हा तुमच्या जीवनात संघर्ष करून तुमची हार होणार नाही, याबद्दल ही कविता म्हणले. आमचे सेक्रेटरी साहेब म्हणजे मला टाईम होते, त्यांना काय म्हणजे हे आठवा म्हणले, सॉरी मी ही त्यांच्या बॅचला ही कविता होती हरिवंशराजाची, म्हणून मी म्हणून दाखवली. आणि 3रीची कविता होती म्हणून मी म्हणून दाखवणार होतो. प्लीज मला माझ्या इथं स्वागत केलं, याबद्दल मला बोलण्याची संधी दिली. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या डोंगरेताई बसल्यात, मी बऱ्याच मुलींचं नाव घेऊ शकतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद वैशालीताई, धन्यवाद. ज्या महामानवांच्या प्रेरणेने संस्था चालक आमचे संस्था चालक श्री पिंपळ गुरुजी यांनी ही संस्था स्थापन केली, ते शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न, विश्वरत्न, अथांग ज्ञानसागर, कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांच्या प्रेरणेने आपण आपली संस्था ही, आपण आज जिथे शिकलात, इतके दिवस आम्ही इथे काम करत आहोत, ती शाळा, त्या शाळेचे सर्व शिक्षक, मी तर म्हणते की नव्हे ते रत्न होते. आणि त्या शाळेतून आपण या रत्नांच्या ज्ञान प्रबोधिनीने आपण तृप्त झालात आणि सर्व प्रकारचं ज्ञान आत्मसात केलं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा आजच्या या कार्यक्रमात मी सर्वांचा अभिनंदन करते, सत्कार करते शब्दसुमनाने. आणि वैशाली या मुली सगळ्या अतिशय सुंदर रीतीने हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी हा आयोजित केला आणि इथं सर्वजणांचं ऐकून घेतलं. तुम्ही किती थँकफुल आहात तुमच्या शिक्षकांबद्दल
ह्या तुमच्या जाणीवा भावना ह्या व्यक्त केलात त्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप कौतुक आहे. आणि आज ज्या स्थानावर तुम्ही आहात त्या स्थानावर आपले काम सचोटीने करा, प्रामाणिकपणे करा आणि घडवा. विद्यार्थी म्हणा किंवा आपला मित्र असो किंवा घरातली लोक असो किंवा माझा समाज बांधव असो किंवा समाजातील इतर माणसं असो, जण असो, या सर्वांना घडवण्याचा प्रयत्न करा. त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. पूर्ण नेता कसा येईल आपला समाज या बाबीवर लक्ष केंद्रित करा. कारण शेवटी माझा समाज, माझी बांधव, माझा माणूस हा देशाचा आहे, देशाचा नागरिक आहे. हा नागरिक सुसंपन्न कसा झाला होईल, तो देशास कसा हातभार लावणार आहे त्याच्या प्रगतीस. नाहीतर आज तुम्ही पाहता राजकारण कसं बोकाळलेलं आहे, चांगल्या पद्धतीचं आहे का वाईट पद्धतीचं आहे हे आपण सर्वजण जाणते आहात. सांगण्याची गरज नाही, राजकारण आणण्याची इथे गरज नाही. फक्त आपण आपला परिसर जो आहे, आपल्यातील जी काही संपन्नता आहे, कशाचीही कोणत्याही ज्ञान असो, विविध रूपाचं जे काही ज्ञान आहे तुमच्यामध्ये, ते ज्ञान देऊन त्याला कसं पुढे काढता येईल. कोणी रंगला गांगला जो आहे त्याला हात देऊन कसं पुढे नेता येईल. जो कोणी मदत मागायला आलाय आपल्याकडे, फुलाची पाकळी देऊन त्याला संपन्न करा. त्याचे अश्रू पुसता येतील का याच्याकडे लक्ष द्या. आणि निश्चितच माझ्या शाळेतील किंवा आपल्या शाळेतील, आपल्या संस्थेतील जे गुरुजन आहेत त्यांनी निश्चितच तेवढं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा वापर आपण निश्चितच करत आहात. आपलं चरित्र आणि आपलं सर्व, आपली भावना, जाणीवा ह्या तुम्ही निश्चित जिवंत ठेवलेल्या आहेत. अशी प्रचिती आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनातून दिसून येत आहे. आणि मी शेवटपर्यंत टिकून ठेवा. जीवनाच्या शेवटपर्यंत हे सर्व आपल्याला कामाला येणार आहे. आणि शेवटी एक सांगायचंय की विद्यार्थी जर मोठा झाला तर तो गुरुजनांचा सत्कार आहे. आमचीच कॉलेज होते ना, आम्हाला अभिमान वाटतो त्या विद्यार्थ्यांचा की आज माझा विद्यार्थी समाजामध्ये उजळ माती देईल. चरित्रवान आहे, तो चरित्रवान आहे. लांडी लवाडी करून कुठे काही तो मिरवत नाही, खोटा असा दिमाग मिरवत नाही. तो सोज्वळ आहे. ते सोज्वळतेचंच लक्षण आज तुमच्यामध्ये सर्वांमध्ये दिसून येत आहे. आणि हा सोज्वळपणा शेवटपर्यंत टिकून राहो ही सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करते. आणि माझे नाव आमच्याकडनं जी अपेक्षा केलेल्या आहेत ती आम्ही नक्की तुमच्या या प्रेरणेने आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये नक्की तुमचे जे आता भावना व्यक्त केलेल्या आहेत आमच्यासमोर, आम्ही नक्की ते तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न नक्की करू मॅडम. तर याच्यानंतर एक मॅडम आपल्याकडनं आमचे आदरणीय 2 शिक्षक आपल्याकडे नाही आहेत आणि 2 विद्यार्थी नाही आहेत. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की श्रद्धांजलीचं आपण 1-2 मिनिटासाठी कार्यक्रम घ्यायचा. संतोष देतात. हां सर. पूर्वी मॅडम एक शाळेसाठी आम्ही एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे, तर ते आपण आपल्या माध्यमातून स्वीकार करावं. आम्ही सर्व विद्यार्थ्यांतर्फे आपली अशी अपेक्षा करतो. मी 7वी मध्ये आले होते या शाळेमध्ये. 7वी ते 10वी ही बॅच केलेली आहे आणि माझं नाव मनश्री डोंगरे. काय नाही, होम वाईफ आहे, हाऊस वाईफ.
आजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं। आजा करें फिर वही शरारतें, तू भागे मैं मार खाऊं। मीठी सी वो गाली तेरी सुनने को तैयार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ। खुशियां च नचदा मैं फिरा, हंजुआ तो बचदा मैं फिरा। ओ जाते नहीं कहीं रिश्ते पुराने, किसी नए के आ जाने से जाता हूँ मैं तो मुझे तू जाने दे। क्यों परेशान है मेरे जाने से, टूटा है तो जुड़ा है क्यों मेरी तरफ तू मुड़ा है क्यों। हक नहीं तू ये कहे कि यार अब हम ना रहे, एक तेरी यारी का ही सातों जन्म हकदार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। बहती हवा सा था वो, उड़ती सगळ्यांना हॅलो हाय वेळ राहिला असेल तर सगळ्यांना आम्ही दोघं एकमेकात कुलबुजत होतो. राज्यशास्त्राचा पिरियड चालू होता. चौधरी सर म्हणून होते. आता चौधरी सरला येतात कोणी ओळखत नाही पण ते आता सध्या सध्या मी आम्ही बोलत होतो नाही बोलत असताना सगळ्यांनी आम्हाला दोघांना ओळख केलं. तर आता तुम्ही म्हणजे काहीतरी बोलत होते आता मी काय शिकवत होते तेव्हा आता काय शिकवत म्हणजे ते सांगा म्हणजे आम्हाला सर राज्यशास्त्र शिकवलं आणि ठीक आहे चल तरी एकदा जोरदार सांगते टाळ्या चालू करायचे तर सगळ्यात खोडकर कोण होते अभ्यास करणारे चंचल के अंदर चल इनके लिए भी एक बार जोर से तालियां होनी चाहिए. तुम्हाला हसवणं आम्ही ते करतो बस अजून मॅम स्टेजवर होते म्हणूनच आपण आधी आणलं तुम्हाला. सर मॅम आज खूप छान दिसत आहे त्यांना बघून नक्कीच एक लाईन ऐकूया मला. कि पीने में सबसे अच्छी चाय है, कि पीने में सबसे अच्छी चाय है और वैशाली जी आज की महफिल की ऐश्वर्या है. तो एकदा जोरदार टाळी पडते झाले एकदा जोरदार टाळ्या संतूर मोहासाठी झाला. बाकी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले मॅम बसू शकता एकदा जोरदार
हा, फुगवायचंय. आपल्या साईडचा फुगवायचंय. पटकन फुगवा. आपल्या साईडचा हा, नाही फुगवत आलं तर बाजूच्या फुगवा. गाठ मारते गाठ. माईक फिरवायचंय, गाणी नाही. मी आज बिगर झालो. बिगर थोडंसं बाजूला घ्यायचं, ऍक्सिडेंट व्हायचा होता. पटकन बाजूला घ्या. खुलून चला की. चल. इकडे. हा, बाजूला नाही थांबायचं. जे बाजूला चावी, सेफ्टी पिन, साडी पिन काय करायचं सगळं ठेवून द्या. पटकन फास्ट. सांगते हाताने पडू शकता. फक्त एवढंच तुम्हाला हे असेल रिस्ट्रिक्शन की बाहेर कोणी जायचं नाही. आम्ही नाही तर थोडा वेळ एक राऊंड मारल्यानंतर कोणाला सुरुवात करायची. चलो. क्या बात है. आणि आता आपला बलून सेफ ठेवायचा, दुसऱ्यांचा बलून फोडायचा.
समोर पहा. आता आणखी गेम आहे असा 30 वर्षानंतर एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी होऊन जाते. आणि हे जे गाणं आहे ते तुम्हाला काय करायचं, 2 राऊंड करायचे पटकन, असे एक लाईन करायची पटकन, फास्ट थोडी या गेम मध्ये धावपळ करायची आहे. हा जो बलून माग तुम्ही असं इकडे माझ्याकडे हा तुम्हाला असाच मागे द्यायचा आहे. हा मागे मागे देत राहायचं आणि मागे जो आहे सर्वात मागे त्यांनी तो नाही तुम्हाला ओळखायला नसेल तर पटकन समोर यायचं. गाणं प्ले करा जरा मोबाईल करायचा होता. जल्दी आप देखो नाही नाही दूसरा अरे काय थांब ना निघून जायचं.